मध्यपूर्व आणि बौद्ध देशांतून येणाऱ्या पर्यटकांनी फिरवली पाठ. पर्यटन व्यवसाय कोलमडला. जागतिक तणावाचा भारतीय पर्यटनावर घाला. हॉटेल व्यवसायापुढे मोठे संकट. परदेशी पर्यटक घटले, उत्पन्न आटले. इराण अमेरिका संघर्षाने पर्यटन क्षेत्र चिंतेत. छत्रपती संभाजीनगर, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट फटका भारताच्या पर्यटन व्यवसायाला, टुरिझम बिझनेस बसत आहे. मध्य पूर्व, मिडल ईस्ट आणि बौद्ध धर्मीय देशांतून भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, ज्यामुळे या उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले. एवढेच नाही तर युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅसच्या टंचाईचा परिणाम आता पर्यटन रिसॉर्ट्सवरही दिसून येत आहे, जिथे संसाधनांच्या कमतरतेमुळे जेवणातील पदार्थांच्या व्यंजनांच्या संख्येत कपात करावी लागली आहे. सर, जो अमेरिका आणि इराणचा जो युद्ध आहे त्याचा काय परिणाम झालेला पर्यटन? हां, नमस्कार. मी विजय जाधव, उपसंचालक पर्यटन विभाग, छत्रपती संभाजीनगर. आज इस्रायल आणि इराण यांच्यात जो संघर्ष चालू आहे, त्या संघर्षादरम्यान बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत त्याच्यावरती नक्कीच फरक जाणवत आहे. अगोदर येणारे जे फॉरेनर टुरिस्ट होते ते खूप कमी झालेले आहेत, कारण इंडिगो एअरलाइन्स, आपल्या इंडियन एअरलाइन्स यांच्यात उडान 99% कॅन्सल झालेलं असल्यामुळे बाहेरचे पर्यटक येणारे खूप कमी झालेत आहेत. आणि डोमेस्टिकला असा काही त्याचा इम्पॅक्ट झालेला नाही, बिकॉज फक्त एवढंच आहे की हॉटेल्समध्ये सध्या जी प्रोपगंडा चालू आहे की गॅस कमी आहे किंवा जेवण भेटत नाही, तर असं सध्या तरी परिस्थिती आपल्या मराठवाड्यामध्ये नाही आहे, कारण गॅसचा पुरवठा सध्या तरी पूर्ण प्रमाणात होत आहे. आणि ज्या ठिकाणी कमी पडतोय त्यांनी फक्त काय केले की अगोदर 10 व्यंजनं वापरायचे, त्यापैकी 6 कमी केलेत आणि 4वर भागतायत की येणाऱ्या पर्यटकांना कमीत कमी त्यांना पोट भरून जेवण मिळावं. जसं त्यांनी 10 वेळेस चहा बनवायचे तर एकाच वेळेला चहा बनवून ठेवतात. सँडविच वगैरे बनवतात. ह्या ज्या गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी थोड्याशा कमी केल्यात, पण येणाऱ्या पर्यटकांना पूर्णपणे त्यांच्या जेवणाची, त्यांची राहण्याची व्यवस्था पूर्णपणे केली जात आहे. पर्यटनावर त्याचा स्पेशली पर्यटन जे विदेशी पर्यटक आहेत त्यांच्यावर फरक जाणवतोय, परंतु आपल्या डोमेस्टिकमध्ये काही फरक जाणवत नाही असं माझं मत आहे. अंदाजे रेव्हेन्यूमध्ये किती फरक पडेल? मला असं वाटतं की एक 10 ते 15% पर्यंत असा फरक जाणवल्याच्या पेक्षा जास्त नाही, कारण जो पर्यटक आहे येणारा असेल किंवा इथं थांबलेला असेल त्यांचे जे एक्सपेंडिचर होत आहेत ते काही बंद होत नाहीत. आता जे आहे तर समर सुरू आहे आणि याच्यामध्ये डोमेस्टिक पर्यटकांची वाढ होत आहे, तर मागच्या वर्षी जेवढे होते तेवढे आहे का याचा परिणाम झालेला आहे त्याच्यावर? नक्कीच थोडासा परिणाम जाणवेल, कारण मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या जी सध्याची परिस्थिती आहे, जी सर्कमस्टान्सेस सध्या आहे त्यामध्ये थोडासा म्हणजे फरक जाणवेल असं वाटतंय मला. आपलं नाव? विजय जाधव, उपसंचालक पर्यटन विभाग, छत्रपती संभाजीनगर.